हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 1/2024-25 इयत्ता 7वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आलेली इयत्ता 7वी मराठी विषयाची संकलित मूल्यमापन 1 ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. सुरुवातीला तोंडी चाचणी. प्रश्न 1. खालील उतारा वाच व त्यावर आधारित कोणतेही 5 प्रश्न तयार करून सांग म्हटलेला आहे. या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित कोणतेही 5 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. तर 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तोंडी स्वरूपाचा प्रश्न आहे हा. प्रश्न दुसरा. खालील शब्दांना तुझ्या बोलीभाषेत इतर कोणते शब्द वापरतात ते सांग म्हटले. त्यातला आकडा 1 आहे गवसलं, दुसरा आहे डोईवर. प्रश्न तिसरा आहे इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कविता तालासुरात व साभिनय सादर कर. 3 गुणांसाठी प्रश्न आहे. तर हे 3 जे प्रश्न आहेत, प्रश्न 1, 2 आणि 3, हे याची उत्तर विद्यार्थ्यांनी तोंडी द्यायची आहेत. आता पाहूया आपण लेखी चाचणी. प्रश्न 4. खालील उतारा वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही म्हटले. तर या ठिकाणी उतारा दिला तो तुम्ही वाचू शकता. त्या खालचे प्रश्न पाहूया. अ आहे, वरील उतार्यात दिलेल्या वर्णनावरून गटात न बसणाऱ्या शब्दास गोल कर म्हटले. तर इथं थंडी, मफलर, इंद्रधनुष्य, कानटोपी, शेकोटी. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे इंद्रधनुष्य. तर इंद्रधनुष्याला या ठिकाणी गोल करावा लागेल. हा प्रश्न पहा. उतार्याच्या आधारे थंडीची लाट बंदिस्त करणारी कोणतीही एक गोष्ट लिही म्हटले. तर स्वेटर, मफलर, कानटोपी ही आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतील. ई. तुझा आवडता ऋतू कोणता स कारण लिही म्हटले. तर हा स्वमताचा प्रश्न आहे. तुम्ही प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगळं असू शकतं. मी नमुन्यादाखल उत्तर लिहिलं आहे. आवडता ऋतू पावसाळा. ऋतू आवडण्याचे कारण. तर मला पावसाळा हा ऋतू आवडण्याचं कारण पावसाळ्यात झाडांना नवीन पालवी फुटते, सगळीकडे हिरवीगार झाडे व गवत असते, वातावरण आल्हाददायक असते. प्रश्न 5. खालील चित्र पहा व चित्राचे वर्णन तुझ्या शब्दात लिही म्हटले. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर याही प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. मी नमुन्यादाखल या ठिकाणी वर्णन केलेलं आहे चित्राचं. एक डेरेदार झाड आहे. 2 मुले झाडांच्या फांद्यावर बसली आहेत. एक काम करून थकलेला शेतकरी त्या झाडाखाली विश्रांती घेत आहे. त्या झाडाखालीच 2 बैल उभे आहेत आणि त्यांच्या शेजारीच जवळ एक मुलगी खेळत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. मी नमुन्यादाखल उत्तर लिहिलेलं आहे. प्रश्न 6. पहा. खाली दिलेल्या घटनांची तुलना कर व लिही म्हटले. तर याचे उत्तर वेगळं असू शकतं. मी लिहिलेलं उत्तर पहा. ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळाची तुलना या ठिकाणी. ओला दुष्काळ, भरपूर पाणी असते, पूर येतो ओला दुष्काळामध्ये. कोरड्या दुष्काळामध्ये येईल, पाऊस पडत नाही, पाण्याची खूप टंचाई असते. ओल्या दुष्काळामध्ये दुसरा मुद्दा, अतिपर्जन्यामुळे पिकांचे नुकसान होते, जनजीवन विस्कळीत होते. इकडं कोरडा दुष्काळामध्ये लिहिता येईल आपल्याला, पाण्याच्या अभावी पिके जळून जातात, माणसांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणीला तोंड द्यावे लागते. त्यानंतर प्रश्न 7. तुझ्या शाळेत आजी आजोबा दिन साजरा करायचा आहे. त्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत, ते वाच व त्याबद्दल तुझे विचार लिही म्हटलेलं आहे. आता याही प्रश्नाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. पहा. नमुन्यादाखल मी काय उत्तर दिले ते आता पहा. आजी आजोबांच्या मनातील भावना. तर नातवंडे असल्याने आजी आजोबांच्या मनात आनंदाची, समाधानाची भावना आहे. त्यांना कार्यक्रमात बोलविल्याने त्यांच्या नातवंडाबद्दल अभिमानाची तसेच कौतुकाची भावना आहे. शाळेला ते धन्यवाद देत आहेत. आजी आजोबांसाठी घेतले जाणारे कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी आजी आजोबांचा परिचय करून द्यावा. त्यांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम घ्यावेत. विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ, पारंपरिक वेशभूषा, मेहंदी इत्यादी घेतले जाणारे कार्यक्रम आपण लिहू शकतो. आजी आजोबा यांच्याविषयीचे तुझे विचार. आजी आजोबा हे नेहमी आपल्याला खूप प्रेमाने वागवतात.
ते नेहमी आपल्याला गोष्टी सांगून मनोरंजनातून ज्ञान देतात. आपल्यावर आई वडील रागावले तरी ते आपल्या बाजूने उभे राहतात. प्रश्न 8वा, कवितेचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिही म्हटले. या ठिकाणी गोम माहेरला जाते व नाखवा ही कविता आहे आणि त्याच्या खाली दिलेले प्रश्न पहा. खालील शब्दांचे तुला माहीत असणारे अर्थ लिही म्हटले. घोचा अर्थ आहे नवरा किंवा पती. शीड, होडीला दिशा दाखवण्यासाठी डोलकाठीला गुंडाळलेले कापड. पहा, खालील वाक्यांचा अर्थ सांगणारी कवितेतील ओळ शोधून लिही म्हटले. शहाळ्यातील पाणी मधुर व खोबरे गोड असते, त्याचप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. तर ह्या अर्थाची कवितेतील ओळ आहे. काळजात त्यांच्या भरली शहाळी. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही 2 जोड्या लिही म्हटले. आता या ठिकाणी जोड्या अनेक आहेत, कोणत्याही 2 जोड्या लिहिल्या तरी चालतील. उदाहरणार्थ या ठिकाणी खाडी, झाडी, नाकवा, दाखवा, भोळी, शहाळी, साऱ्या, वाऱ्या, ताटवा, मापवा वगैरे. आबोली फुलांच्या ताटव्यासाठी कवितेत आलेले विशेषण लिही म्हटले. तर विशेषण आलेल्या भगवा. प्रश्न 9वा, सूचनेनुसार उत्तरे लिही. या ठिकाणी बघा 2-3 वाक्य दिले आहेत, ती वाक्य मी वाचतो. मेरे अग आवर लवकर, त्या वशाला उठीव. आवरा लवकर, गाड्या निघाल्या. शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. आणि आता प्रश्न त्याच्यावर दिलेत ते सोडवू आपण. वरील वाक्यात मार्गाने जाणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार आला आहे ते खालील पर्यायातून शोध लिही म्हटले. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल, वाटेला लागणे. पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर कर व वाक्य पुन्हा लिही म्हटले. तो बाहेर पडणार तोच राजाला नेमकी जाग आली. तर या ठिकाणी पहा, तो बाहेर पडणार स्वल्पविराम, तोच राजाला नेमकी जाग आली पूर्णविराम. ही 2 विरामचिन्ह आपल्याला वापरावी लागतील या वाक्यात. खाली दिलेल्या चौकटीतील म्हण ओळखून लिही व त्या म्हणीचा उपयोग करून एक वाक्य तयार कर म्हटले. तर इथं आलेली जी म्हण आहे ते उतळ पाण्याला खळखळाट फार. आता या म्हणीचा वापर तुम्ही तुमच्या शब्दात करू शकता. उदाहरणादाखल मी या ठिकाणी वाक्य लिहिले. माझा मित्र सदूचे काम म्हणजे उतळ पाण्याला खळखळाट फार. प्रश्न 10वा, बस चालकाची मुलाखत घेण्यासाठी खालील मुद्द्यांच्या सहाय्याने 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर म्हटले. मुद्दे दिलेत परिचय, कामाचे स्वरूप इत्यादी. आता या प्रश्नाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. नमुन्यादाखल काही मी प्रश्न तयार केले ते पहा. तुमचा परिचय थोडक्यात सांगा. तुम्ही बस चालकाची नोकरी करावी असे तुम्हाला का वाटले? तुमच्या कामाचे स्वरूप थोडक्यात सांगा. बस चालकाची नोकरी करण्यापूर्वी तुमचे दुसरे कोणते स्वप्न होते का? या व्यवसायात तुम्ही समाधानी आहात का? प्रश्न 11वा पहा. खाली दिलेल्या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखून शब्द कोडे पूर्ण कर म्हटलेला आहे. तर हे जे शब्द आहेत ते आपल्याला असे लिहिता येतील. माता, तारीख, गगन, नयन, नवल वगैरे. आपण अशा चौकटीमध्ये हे अक्षर भरून या कोड्याचं उत्तर पूर्ण करू शकतो. त्यानंतर प्रश्न 12वा. पूर परिस्थिती नियंत्रित करणारी 2 कारणे व 2 उपाय लिही म्हटले. स्वतःच्या शब्दात ही तुम्ही उत्तर लिहू शकता. तर मी लिहिली उत्तरे पहा. कारणे, मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येतो. दुसरं कारण, जलद हिम वितळल्यामुळे नद्यांना पूर येतो. उपाय, पहिला उपाय, नदीवर धरण बांधून त्यात पुराचे पाणी तात्पुरते साठवणे, नंतर हळूहळू नदीत सोडणे. दुसरा उपाय, सतत पूर येणाऱ्या भागात जलाशय तयार करावेत. त्यानंतर प्रश्न 13वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिही म्हटले. दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययांपासून वाक्य तयार कर. तर तुमच्या शब्दामध्ये तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. वेगवेगळे वाक्य असू शकतं. मी केलेले वाक्य पहा. सावकाश, गोगलगाय खूप सावकाश चालते. भरपूर, त्याने त्याच्या आवडीचे पदार्थ भरपूर खाल्ले. समोर हे शब्दयोगी अव्यय वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार कर म्हटले. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. मी केलेलं वाक्य पहा. माझ्या घरासमोर लाल गाडी उभी होती. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सरळ रूप व सामान्य रूप ओळख व लिही म्हटले. मुले मैदानावर खेळत आहेत. मैदानावरला अधोरेखित केलेलं आहे. तर सरळ रूप येईल मैदान आणि सामान्य रूप येईल मैदाना. त्यानंतर
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे शब्दयोगी अव्यय ओळखू म्हटले. टेबलावर पुस्तक आहे, तर याच्यामध्ये टेबलावर अधोरेखित आहे, वर हे यात शब्दयोगी अव्यय आहे. काल मी तुमच्याकडून पुस्तक घेऊन आलो, तुमच्याकडून मध्ये कडून हे शब्दयोगी अव्यय आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.